त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया कुशिवली गावचे कार्यसम्राट कार्यकुशल उपसरपंच आदरणीय गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते। चला टाइम सेट करायचा आहे। जगदीश पाटील सरांना विनंती असेल पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील। गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। हॅलो बाळू शीत यांचे इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि डीजे रॉकर्स मी कौतुक करेन, खूप चांगली साऊंड क्वालिटी आहे। जगदीश पाटील सर थँक्यू सो मच रोशन संते सर, थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे। उपस्थितांचं करूया स्वागत। आपण जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 चं आपल्याला दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळतं आणि आयोजकाच्या पहिल्या रजनीमध्ये आपण खरं तर आहोत आणि ते पहिला सामना जो एक पोहोचला होता तो दोस्ती 11 साबरे संघाने जिंकला आणि या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली। एकीकडे टीम नित्या 11 ज्या हनुमान एरंजाड आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ पाहायला मिळतो आपल्याला कुळगाव बदलापूरचा ओम साई। ठीक यस, या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे काशीनाथजी भोईर साहेब हे देखील उपस्थित आहेत। त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचं देखील या दरम्यान या षटकाच्या नंतर आम्ही शुभ सन्मान देखील करणार आहोत। मान्यवरांची मांदियाळ आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता बरेचसे मान्यवर या स्पर्धेला जोडले गेलेत। हे प्रेम आहे कासगावकरांवरती, हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि यासाठी केला होता अट्टास की हा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण आज खऱ्या अर्थानं या पहिल्या रात्रीमध्ये गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। ओ टू यू कमेंट्री बॉक्स। यावेळी जागा बनवून घ्यायचं होतं मात्र चेंडू लेग स्टंपला होता। पंच फिरोज खान सर इशारा करत असताना इट्स वाईड बॉल। धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 5 धावा। सनी आणि त्याचबरोबर मयूर मेहर ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना ओ फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे, चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, धावा मिळती 4। स्ट्राइक वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल। गोलंदाज नरेशला पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना खरं तर आजच्या रजनीमधला दुसरा सामना पाहतोय। आज पहिली रात्र होती त्यामुळे सामने थोडेसे उशिराने सुरू झाले। पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील पंचांकडे कडाक्ष नजरेने पाहिलं गेलं आणि तोपर्यंत कोणत्याही प्रकारची खून दाखवली नाही आहे। चेंडू गेला डॉट। टीम आज नित्या 11 च्या हनुमान एरंजाड या नावाने खेळते। दुसरीकडे ओम साई कुळगाव बदलापूरचा संघ गोलंदाजी करत असताना नरेशचे पॉवर प्लेचा पहिलं षटक। अत्यंत चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा, बहुमानाची आणि स्पर्धा आहे कासगावकरांची, त्यामुळे येणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग खूप एन्जॉय करेल या स्पर्धेला।
फटका चांगला येते सुद्धा वाडी स्ट्रॉंगनला 2 फिल्डर होते अगदी दोघांच्या मधून चेंडू जात असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळती 4. कुळगाव संघ लक्षात ठेवा आपल्याला सुद्धा वेळेचं बंधन राहील. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही फेकली तर 1 फिल्डर आतमध्ये येईल. त्यामुळे आपण सुद्धा थोडीशी घाई करा. आणि याच दरम्यान पाहतोय आपण एरंजड संघ म्हटला की भलीमोठी स्पर्धा झाली होती एकविरा आईच्या नाबाने. त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रवी शेठ मेहर, भारतीय जनता पार्टीचे अगदी किसन कतोरे साहेबांचे जवळीक, त्याचबरोबर प्रसादजी मेहर आणि भावदादा बोराडे यांचं सर्वांचं स्वागत करूया आपण. ओ चांगला बॉल, एक बिपोर पायचीत पहिलाच बॉल जागेवरून खेळायचं होतं आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. पहिला धक्का लागतं मयूर मेहरच्या स्वरूपामध्ये. एरंजा टीमला पहिला धक्का. जी मस्ते साहेब यांचा या दरम्यान शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. कैलाजी मस्ते साहेब या आपण. आमची जागा आमच्या हृदयात आहे, आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. सन्मानानं विराजमान व्हायचा आणि या माचचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. चला पहिला खेळाडू बाद झालाय. बंडाऊनला खेळाडू पाहतोय ललित भोईर आल्यात. पहिला धक्का लवकर लागला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 जरी आल्या असल्या तरी दुसरा षटक सुरू होतो ना होतोच तो गोलंदाज. यस, या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पाहताय. कॅमेरामन फोकस करो. या दरम्यान काशीनाथजी भोईर साहेबांचा इथे कैलाजी मसने साहेबांचा आपण शुभ सन्मान पाहताय. मायेची उद्धाराची आपुलकीची प्रेमाची शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेलं हे ब्युटिफुल मोमेंट देऊन या दरम्यान कैलाजी मसने साहेब यांचं इथे शुभ सन्मान आपण पाहिलं. ओ टू युअर कॉमेंट्री बॉक्स. यस, काशीनाथजी भोईर साहेब या आपण. आपला देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. अतिथी देव भव. भारताची परंपरा, क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची संस्कृती जपत असताना आमचे आयोजन कमिटी आपण पाहत आहे. काशीनाथजी भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान आम्ही करतोय. हरेशदादा राऊत यांच्या शुभ हस्ते मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची आणि जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं काशीनाथजी भोईर साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेलं हे ब्युटिफुल मोमेंट देऊन काशीनाथजी भोईर साहेबांचा या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहिला. यावेळेस फटका चांगला आहे आणि खेळाडू उपस्थित आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पलीकडे. दणदणी षटकार. या दरम्यान प्रभाकरजी खंबाळे साहेब यांचं देखील या दरम्यान शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज ललित भोईरला पाहतो त्याच्या बॅटमधून आला या षटकार. प्रभाकरजी खंबाळे साहेब या आपण. आपला देखील शुभ सन्मान आम्ही या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बरेचसे मान्यवर आमच्या स्पर्धेला भेट देत असताना स्पर्धा नावाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा गौरवाची आहे आणि स्पर्धा परंपरेची आहे. प्रभाकरजी खंबाळे साहेब यांचा दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे. हरेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता. प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान जरूर करणार आहोत. क्रिकेटची परंपरा, भारताची परंपरा, क्रिकेटची संस्कृती जपत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी टेंबे साहेब या आपण. आपला देखील शुभ सन्मान आम्ही आज दरम्यान करणार आहोत. राजेंद्रजी राऊत साहेबांचा आज दरम्यान आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. राजेंद्रजी राऊत साहेब या आपण.
यस ओके. ओ चांगला चेंडू कीपर बीट झाल्यात मात्र फिल्डर शॉर्ट लेगचा पुढे सरकलाय. चेंडू गेलाय तर डॉट. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 2 ओव्हरचा खेळ येथे संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम नित्या 11 च्या हनुमान एरंजाड संघ एक गडी गमावत असताना 18 धावा स्कोरबोर्ड वरती. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दीपकजी ठाणगे साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. दीपकजी ठाणगे साहेब या आपण. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दीपकजी ठाणगे साहेबांचा या दरम्यान शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे. हरेजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते एक बिग बॅटल मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नित्या 11 जानमान क्रिकेट क्लब इरंजाड आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे ओम साई कुळगाव. मिथुनजी बंगारा साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मिथुनजी बंगारा साहेब. वो टू यू कॉमेंट्री बॉक्स. 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 धावा 12 ची सरासरी पहा मिळतोय आपल्याला. 2 षटकामध्ये 24 आल्यात. नित्या 11 जे हनुमान एरंजाड संघ. गोलंदाज तेजस ठाकरे फिरकीचा गोलंदाज पहा मिळतोय. पहिलाच बॉल. यस पहिला चेंडू लेटकट घ्यायचं होतं. चेंडू गेला डॉट. आणि जे फिरकीचे गोलंदाज असतात ना मोठे मोठे फलंदाज त्यांच्या समोर हतबल ठरत असतात. कारण फिरकी समजणं फिरकी खेळणं फार अवघड असतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रनआउटचा संधी आणि ते रनआउट होईल. फलंदाज बाद. दुसरा धक्का. ठाणे साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. कल्पेजी लहाणे साहेब हरीशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही याच दरम्यान करणार आहोत. यस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक बिग बॅटल. एका बाजूला आरके वालिवलिया संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वांगणी गाव या दोन टीमच्या दरम्यान ही बिग फाईट मॅच. दिलीपचा हा संघ आपण पाहणार आहात इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट आरके वालिवली अमित मस्करचा संघ. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो नेक्स्ट बॅटर चंदू मेहर आला. सिनियर खेळाडू या टीमचा पहा मिळतो आपल्याला. मात्र गोलंदाजाचा विचार केला तर तेजस ठाकरे हा गोलंदाज उर्फ टँगोला पाहतोय. गेली कित्येक वर्ष ह्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा गेली कित्येक वर्षापासून पाहतोय बदलापूरमध्ये चांगला खेळाडू खेळ करत असताना तेजस. ओ चांगला चेंडू होता. यावेळेस मी अगोदरच सांगितलं की फिरकी खेळणं खूप अवघड असतं आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळत असताना 2 ओव्हरमध्ये 24 झाल्या होत्या. मात्र या 3 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. ललितला पाहतोय जो 10 या धावसंख्येवरती खेळत असताना आता थोडासा विचार विमर्श करावा लागेल एरंजाड टीमला की आता या धाबा कशा बनवायच्या. त्याच्या विरोधात खेळणारा संघ पहा मिळतो आपल्याला ओमसाई कुळगाव. पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगली गोलंदाजी टप्पा लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना तेजसला पाहतोय. तिसरं षटक मार्गस आहे. धाबा फक्त 24. पुढे खेळण्याचा प्रयत्न. वा फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि डीप मिड विकेटच्या वरून उडवला
शानदार षटकार. तर दीपकजी राऊत आणि दीपकजी खंबाळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. तर चंद्रकांत मेयरसाठी पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी बदलापूरचे उद्योजक प्रथमेश भगत साहेब यांच्या वतीने 3000 रुपये. चला षटकार तर आलाय. फलंदाज ललितच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मागचे 3 चेंडू डाट होते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. पंच इशारा करत असताना अगोदर षटकार त्यानंतर आलेला हा शानदार चौकार. टेंबे साहेब या आपण आपला शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हरेशजी राऊत साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण दत्ताजी टेंबे साहेबांचा शुभ सन्मान याच दरम्यान करणार आहोत. हा दत्ता टेंबे म्हटलं की एक सिनियर खेळाडू कासगाव संघाचा आणि ज्याने बरीच वर्ष आपल्या कासगाव संघाला चांगलं प्रतिनिधित्व दिलं. त्याचबरोबर गुणलेखक अत्यंत चांगलं आहे. कारण मागे याच ठिकाणी स्पर्धा झाली तेव्हा त्यांना पाहिलं आम्ही की अत्यंत चांगलं गुणलेखक करत असताना दत्ताजी टेंबे. दीपकजी खंबाळे साहेब आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. प्रत्येक मान्यवरांचा प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा प्रत्येक क्रिकेट प्रेमीचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान नक्कीच केला जाईल. विनंती असेल हरेशजी राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा शुभ सन्मान याच दरम्यान करणार आहोत. दीपकजी राऊत साहेब आपण देखील या. दीपकजी राऊत साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दीपकजी राऊत साहेबांचा शुभ सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हरेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आणि राजेशिव छत्रपतींची प्रतिमा असलेलं हे ब्युटिफुल मोमेंट देऊन दीपकजी राऊत साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू यू जगदीशजी पाटील सर. थँक्यू सो मच. चला आपण का थांबलात. यस चेंडू नवीनच दिला जाईल. तर या दरम्यान सुहाजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ज्या संघाची बॅटिंग असेल ना त्या संघाने 2 चॉईस बॉल करून ठेवा. कारण चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच देण्यात येईल. हे सुद्धा लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचा जास्त वेळ नको. कारण स्पर्धा आहे अत्यंत. जेवढी मोठी स्पर्धा तेवढे नियम कठीण असतात. स्पर्धेचे आपल्याला सातत्याने पहा मिळतात. त्यामुळे आपण सुद्धा आयोजकांना सहकार्य करा. कारण एक वेळ अशी होती की एक काळ आपण सुद्धा आयोजक असतो. त्यामुळे इतर टीमने आपल्याला सहकार्य नाही केलं तर मग काय. त्यामुळे आपण प्रत्येक टीमने वेळेवरती या आणि वेळेवरती चांगला खेळ करा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना नित्या 11 ज्या हनुमान एरंजाड संघाच्या 34 धावा आणि या संघाचे पुरस्कर्ते निखिल मेहर आणि समीर मेहर. आपण जर असाल तर व्यासपीठावरती या संघाला पुरस्कृत केले. पुरस्कर्ते ते एरंजाड टीमचे. आपलं स्वागत. ओ बिग शॉट खेळायचं होतं. फटका जागेवरून केला. थर्ड अंपायर चेक केलं जाईल.
तिसरे पंचांची मदत घेतली जाईल. डीके याच आहे आपण. यस कासगाव गावचे ज्येष्ठ वरिष्ठ अथवा ग्रामस्थ मंडळ कासगाव, आपण जर आला असाल तर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं आणि या स्पर्धेचा आणि या मॅचचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. ओमसाई MTC या चॅनलवरती स्पर्धा कव्हर केली जाते. MTC मलंग टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आमचे फराड बंधू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 34 वरती 2 आहेत. फलंदाज आउट आहे. त्यांची बॅट हवेतच राहिली, मात्र तोपर्यंत एसटी रक्षकाने बेल सोडवल्या, त्यामुळे थर्ड अंपायरला कॉल केलं गेलंय. पाहू शकता आपण स्क्रीनवरती आता, कारण अगदी बेल सोडल्यानंतर त्यांची बॅट क्रीज मध्ये आली, त्यामुळे मोठा धक्का बसला या चंद्रकांत याच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर श्रीमेहर मैदानामध्ये जात असताना अद्यापर्यंत धाबा आहेत ते 34 वरती 2 आहेत. 3 खेळाडू बाद झाले आता. या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी कुळगाव बदलापूर ओमसाई संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नितेश गोलंदाज आहे टीमचा. श्रीमेहर आलाय न्यू बॅटर मैदानामध्ये. 34 धाबा झाल्या. 4थ्या षटकाला सुरुवात झाल्या. पहिल्याच बॉलवरती खेळाडू बाद झाले आणि अत्यंत टेक्नॉलॉजीचा सुंदर वापर करत असताना कारण 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता. या 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि फलंदाज एक बाद झाला. ओ चांगला चेंडू, अगदी व्हाईट यॉर्कर. सुपर सुपर बॉलिंग. नितेश या गोलंदाजाला पाहतोय. पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार एक षटकार आला. जरी सुद्धा चेंडू 3 डॉट गेले असले तरी मात्र ललितने चांगली फटकेबाजी केली. मात्र तो आता नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे जणू काय ऍक्शन रिप्ले पहा मिळतो की काय, आणि आणखीन एक डॉट बॉल. मात्र 5 ओव्हरमध्ये असे डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही आहेत. तर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. नेक्स्ट मॅच RK वालिवली च्या विरोधात वांगणी गाव दिलीप कांबरीचा संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा. लीडिंग आहे. चेंडू पाठीमागे चाललाय आणि तोपर्यंत एक धाव लेग बाज. पंच मानेसर इशारा करत असताना एका धावेने मात्र 35 ही धावसंख्या पहा मिळतोय. कारण डे नाईट फॉर्मेटची स्पर्धा पाहतोय आपण. मागच्या सामन्यामध्ये 53 धाबा चेस झाल्या, त्यामुळे तुम्हाला 55-60 धाब्याचं लक्ष ठेवावंच लागेल. पुढे येऊन केल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार. षटकार.
एरंजाडचे पलक 11 संघाचे पुरस्कर्ते भावदादा बोराडे यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्या टीमला. स्वागत आपलं. ओ चांगला बॉल लेग बिफोर LBW फलंदाज बाद. फार मोठा धक्का लागला आता एरंजाड टीमला. स्कोरबोर्ड वरती धावा पहा मिळतात ते आपल्याला 4 षटकाच्या सांगतेनंतर 41 धावा. तासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतय साऱ्या जिल्ह्याला. तासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतय साऱ्या जिल्ह्याला. धर्मवीर क्रीडांगण कासगावचे मैदान पाहतोय. सातत्याने या मैदानावरती क्रिकेटचे सामने गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहेत. कारण एकमेव या पंचकृषीमध्ये ग्राउंड आहे ते धर्मवीर क्रीडांगण कासगाव. कारण इथे खेळण्यासाठी एक वेगळीच मजा येते प्रत्येक खेळाडूला. कारण ग्राउंड फोल्डिंग अतिशय सुरेख, खेळपट्टी सुद्धा तेवढीच सुरेख पहा मिळतं आणि सर्कल खास करून रजनीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे 30 सर्कल पहा मिळतो आपल्याला. इथून 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक न्यू बॅटर मैदानामध्ये अविनाश आल्यात. श्रीमतराम स्ट्राईक वरती. चला कोगाव संघ जास्त वेळ नको, तुमचा निर्धारित वेळ राहिलाय त्या वेळेमध्ये आपण षटक फेका प्लीज. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार. धावसंख्येला पुढे नेण्याची आणि 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ठीक. यस याच दरम्यान संदेश दादा राणे आणि त्याचबरोबरीनं प्रेम दादा वजे या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल आलाय. डॉटने धावसंख्या अगोदरच पाहिली तर 47 होत्या. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा फटका चांगलाय. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. मध्ये श्रीला पाहतोय एक उंचपुरा बॅटर. 5 क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. ओ यावेळेस पाहतोय एसटी रक्षक छपाई करत असताना मात्र माघारी परतले. चेंडू गेलाय डॉट आणि आता आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतो. यावर मध्ये 2 षटकार आलेत, 2 चेंडू डॉट आणि धावसंख्या 53 धावा. पुन्हा एकदा यावेळेस एसटी रक्षकाने केली आहे चांगली कामगिरी. फलंदाज बाद. ज्या श्रीने 2 षटकार टोकले त्याला मात्र बाद करण्यात यश प्राप्त करतोय गोलंदाज प्रशांत. फटके येणं गरजेचं होतं. न्यू बॅटर आल्यात आता मैदानामध्ये, मात्र चेंडू शिल्लक आहेत. 53 धाबा इतकी झाल्यात. एक बॅटिंग स्कोर झालाय. लढण्यासाठी योग्य ती धावसंख्या झाली आहे. टीम नित्य 11च्या अनुमान एरंजाड. शेवटचा बॉल. 1 मोर विकेट डाऊन. चांगली गोलंदाजी, स्पिनचं आक्रमण आणि 53 या धावसंख्येवरती थांबवलंय. ते मात्र ज्या अनुमान एरंजाड्या संघाला 54 धाबा करायच्यात ओमसाई कुळगाव बदलापूर टीमला. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस खरं तर करणार आहोत.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण दीपक दादा खंबाळे आणि प्रभाकर दादा खंबाळे यांना विनंती करेन आपण यावं आपल्या शुभ असे टॉस करू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वांगणी आर के वालिवलीच्या विरोधात वांगणी आणि टॉस खेळला जाईल. आमचे मान्यवर आहेत. ओके कॉल ओके वांगणीच्या बाजूने हेड आहे. टॉस जिंकलाय प्रथम अभिनंदन. टॉस जिंकलाय कशाला पसंती द्याल? क्षेत्ररक्षण. विपक्ष संघ आर के वालिवली संघ आहे. कदाचित या जरी वांगणी इथला संघ असला एक बदलापूरचा संघ असला तरी एकमेकांच्या समोर बऱ्याच वेळा हे संघ आल्यात. मात्र आता काय पोझिशन आहे? कमीत कमी किती धावांवरती रोकाल? आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. 50 ते 55 धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. जेव्हा जेव्हा आपण खेळायला जाता तेव्हा बरेच वेळेला असं चित्र पाहायला मिळते की जिथे 1-2 खेळाडू कमी असतात. आज काय पोझिशन आहे टीमची? सर्व खेळाडू आहेत आज जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक भव्य आणि दिव्य डे नाईटची स्पर्धा. काय म्हणाल? आयोजन नक्कीच खूप छान आहे आणि कासगावच्या आयोजनाला वांगणी संघ नेहमीच उपस्थित असतो. ओके थँक्यू. तर आर के वालिवली संघ आपण टॉस गमावला. जर टॉस जिंकला असता तर मग काय? फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त कितीचं टार्गेट आणि डे नाईट फॉर्मॅट आहे? 50+ जाण्याचा प्रयत्न करेन. मग त्या धावा तुमच्यासाठी सेफ होतील का? हो. आज स्पर्धेची सुरुवात झाली आहे. तुम्ही खेळताय स्पर्धेमध्ये. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे. नवनवीन बदल पाहायला मिळतात. किरण शेठ राऊत असतील, आमचे हरेश शेठ राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही डे नाईटची स्पर्धा. काय म्हणाल? आयोजन खूप छान असतो. आम्ही ते दरवर्षी खेळतो आणि दादांना मी थँक्यू बोलतो का त्यांनी आम्हाला खेळण्याची एंट्री दिली. ओके थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे की वांगणी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. त्यांच्या विरोधात संघ आर के वालिवली या टीमला. खेळाचं पहिलं सत्र संपलं जेथे टीम एरंजाडने बनवल्या 53 धाबा या 54 धाबा करायच्यात आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल. आवाज असेल मायक्रोफोनवरती, आवाज असेल आमच्या कल्याण डोंबिवलीचा, आवाज असेल घारिवलीचा रोशन सर संते यांचा. थँक्यू. याच दरम्यान दिलीपजी वजे साहेब आणि त्याचबरोबरीनं चंद्रकांतजी टेंबे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभ आगमन झाला. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब या पण आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती, आपली जागा आमच्या हृदयात आहे. सो आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान होऊन या माचचा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. ओव्हर टू यू रोशनजी संते सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा शुभेच्छा आल्यात आमचे एरंजाडचे सन्माननीय रवींद्र शेठ मेयर आणि त्याचबरोबर प्रसादजी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. ड्रोनच्या माध्यमातून अत्यंत चांगलं दृश्य, नयनरम्य दृश्य आपण यूट्यूबवरती पाहू शकता. अगदी ओमसाई MTC या चॅनेलवरती क्लॅरिटी विथ क्वालिटी. तर बालारामजी मस्कर यांचं सुद्धा आगमन झालंय. सर्वांचं मनापासून स्वागत. जाऊया मॅच मध्ये. आवाज रोशन संते सरांचा. थँक्यू सो मच. जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवल्या 53. योगायोग बघा, पहिल्या मॅचमध्ये देखील 53 धाव बनवल्या होत्या आणि त्या 54 धावा चेस करायच्या होत्या आणि याही मॅचमध्ये 53 धाव बनवल्यात आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. जय हनुमान एरंजाड जो नित्य 11 या नावाने खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई कुळगाव या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू शॉर्ट ऑन बॉल, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. हा झेल पकडलाय सनीने. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद तेजस.
4 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण ओमसाई MTC लाईव्ह टीम सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मयूर होते. गीतेश ठाकरे यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि 3 धावा जर धावून पूर्ण केल्या तरी देखील पारितोषिक आहे. 1000 रुपयांचं करण लहाने यांच्या माध्यमातून हे गीतेश ठाकरे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अंतिम चेंडूवरती येतो षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओमसाई कुळगाव या टीमची 1/13. बनवायच्या धावा 54. या मॅच मध्ये 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे ओमसाई कुळगाव या टीमला. सनी राणे येतोय गोलंदाजी मार्क वरती. मान्यवरांची मांदी आळी आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय किरण शेठ राऊत साहेब आणि हरीश दादा राऊत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. देवीदास मसने साहेबांना विनंती असेल, उर्फ बारक्या या नावाने सुपरिचित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दत्ताजी शेळके साहेब या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने विराजमान व्हायचं आहे. त्यांचं देखील नुकतंच शुभागमन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. दत्ताजी शेळके साहेब या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू यू कमेंट बॉक्स. खऱ्या अर्थाने आमचे आचारी ज्यांच्या हाताना खूप चव आहे, आदरणीय मनोहरजी मसने आणि विश्वनाथ भोईर यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की 5 दिवस त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आयोजन समितीला त्यांच्या हातचं जेवण आपण जेवणार आहोत आणि त्यांना आपण खऱ्या अर्थाने त्यांचं देखील कौतुक करूया आणि त्यांचं विशेष आभार मानूया आयोजकांच्या वतीने. गीतेश आणि नितेश ही जोडी आहे. 1/14 ही धावसंख्या आहे. सनी बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय ललितने. फलंदाज झालाय बाद. गीतेश बॅक टू द पवेलियन. जी टेंबे साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने विराजमान व्हायचा. आमची आयोजन कमिटी आपल्या आतुरतेने वाट पाहते. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान होऊन या मॅचचा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. त्याचबरोबरीने रवींद्रजी खंबाळे साहेब आपण देखील या. त्याचबरोबरीने प्रफुल्ल चतुरे साहेब आपण देखील या तिन्ही मान्यवरांचा करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. रोशनजी शेंडे साहेब आपण देखील या. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे आणि या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. धावसंख्या
दोनने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच एरंजाड म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि ज्यांचं नेहमीच प्रेम राहिले समालोचकांवरती निखिल सुभाष मेहर यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने बिग सपोर्टर आहेत ते म्हणजेच नित्य 11 जय हनुमान एरंजाड या टीमचे समीर मेहर आणि निखिल मेहर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुरस्कर्ते आहेत या टीमचे. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज सनी राणे यांनी आणि या मॅच मध्ये नित्य 11 जय हनुमान एरंजाड या टीमला कमबॅक करून दिलाय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. सिंग चाचा यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज बरेचसे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत, या स्पर्धेला जोडले गेलेत. तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम मान्यवरांचं आणि तमाम प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुन्हा एकदा करतोय मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेदांत येतोय गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. निखिल दादा मेहर आणि समीर दादा मेहर पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतो. नित्य 11 जय हनुमान एरंजाड, दुसऱ्या बाजूला ओमसाई कुळगाव या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या. इथून चांगली कामगिरी करावी लागेल नितेश आणि प्रशांतला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि या चेंडूवरती शांत ठेवलाय वेदांत. गोलंदाजी मार्क वरती अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. नवोदित हा गोलंदाज आहे परंतु वेग ही त्याची ओळख आहे. एक वेगवान गोलंदाज, फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे. प्रशांतजी लहाणे साहेब यांचं या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांतजी लहाणे साहेब या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिला चेंडू अतिशय वेगवान पाहिला आणि या चेंडूवरती फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. प्रशांत उर्फ लाल्या ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला चेंडू येतोय कारण की लॉंग ऑफ सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी येते प्रशांत आणि नितेश यांच्यासाठी. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे यांच्या माध्यमातून प्रशांत आणि नितेशने जर हा सामना जिंकून दिला तर त्यांच्यासाठी मेजवानी असणार आहे. फ्रेंच फ्राईज या हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी मेजवानी असणार आहे. करण धुळे यांच्या माध्यमातून नितेश आणि प्रशांत साठी ही सुवर्ण संधी आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. सुरुवात खूप चांगली केली होती ओमसाई कुलगाव या टीमने परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. एरंजाड या संघाची 70 ब्रँडची चेंडू आहेत आणि त्यांची टॅगलाईन आहे लगा तो 6 आणि तो षटकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी बनवायचे 5 षटकांमध्ये 54 धावा, 12 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज आहे
ओमसाई कुलगाव या टीमला. मंडळचे सर्व मेंबर्स विनंती असेल या मॅच नंतर प्रत्येक मेंबर्सने आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. बालू बोराडे समाजसेवक उद्योजक यांच्या माध्यमातून नित्या 11 जय हनुमान एरंजाड या टीमला सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. 26 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने एरंजाड म्हटलं तर एक लेजंड क्रिकेटर सध्या ते खेळत नाहीयेत, परंतु आपल्या टीमला त्यांचा सपोर्ट नेहमीच असतो. किरण दादा मेहर इथे उपस्थित असतील तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे नित्या 11 जय हनुमान एरंजाड हा संघ. प्रशांत ऑन स्ट्राइक, ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती चूक केली आहे. फन बाउन्स ओव्हर द लाईन, चौका. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. प्रशांत आणि नितेशने जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच त्यांच्यासाठी करण धुळे यांच्या माध्यमातून आज मेजवानी असणार आहे. ही नामी संधी आहे प्रशांत आणि नितेश यांना. प्रशांत खेळतोय एक चौकाराच्या साह्याने 6 चेंडू आणि 8 या धावसंख्येवरती त्याला साथ देतोय. नितेश खेळतोय 7 चेंडू आणि 18 या धावसंख्येवरती. 2 षटकार आलेत नितेशच्या बॅटमधून. एक चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील ओमसाई कुलगाव या टीमला. जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव आणि किरण शेठ राऊत आणि हरेश शेठ राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कासगाव चषकाचं आयोजन. समाधान खंबाळे, त्यानंतर नवनाथ दादा राऊत असतील, जयेश टेंबे, हर्षद टेंबे असतील, सुधाकर राऊत असतील आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जणू काय या फटक्याचे चटके लागलेत. सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. हर्षद टेंबे यांचं मी विशेष कौतुक करेन. सुधाकर राऊत असतील, वैभव चतुरे असतील, मनोहर दादा खंबाळे असतील, ही सर्व मॅनेजमेंट कमिटी आहे, आयोजन समिती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. इथून मात्र कमबॅक करावं लागेल कारण की येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. सनी राणे सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत. यावीस लॉफ्टेड स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, फ्लॅट स्ट्रोक. पंचांचा इशारा येतोय. बाउंड्री चेक करूया आपण. चौकार की षटकार, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांनी सांगितले की हा षटकार आहे. मध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. खूप चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळत आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि हा षटकार आहे. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती.
यावेळी चांगला चेंडू कमबॅक करतोय सनी राणे. ज्या सनीने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या त्याच सनीला टार्गेट केलं जात आहे या सेकंड स्पेल मध्ये. या चौथ्या षटकामध्ये 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते या पहिल्या रात्रीमध्ये. डे नाईट फॉर्मॅट आहे. उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता सामने सुरू होतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. लॉस ऑफ 2 विकेट. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज आहे ओमसाई कुलगाव या टीमला. टाइम संपलेला आहे. एरंजाड संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आजची ही पहिली रात्र आहे आणि डे नाईट फॉर्मॅट मधील हा दुसरा सामना यावेळी पाहायला मिळतोय. आणि हा दुसरा सामना नक्की शेवटच्या षटकापर्यंत रंगताना पाहायला मिळतोय. ओमसाई कुलगाव आणि नित्या 11 जय हनुमान एरंजाड या 2 टीम मध्ये चांगली पार्टनरशिप बनवली आहे नितेश आणि फलंदाज प्रशांतने. कारण की 2 फलंदाज तेजस आणि गीतेश हे खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर मॅच विनिंग पार्टनरशिप मित्र म्हणून बनवली आहे या मॅच मध्ये नितेश आणि फलंदाज प्रशांत यांनी. साहिल भोईर येत आहेत या अंतिम षटकामध्ये. या 13 धावा डिफेंड करण्यासाठी टँगो यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ते नक्कीच पहिल्या चेंडूवरती बाद झाले परंतु या मॅच मध्ये प्रशांत आणि नितेशने आउटस्टँडिंग बॅटिंग केली आहे. 6 चेंडू बनवायचे आहेत. धावा 13. या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच. लाईन पाहावी लागेल. पहिला चेंडू दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलेला आहे. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. यावेळी स्क्वेअर कट करतात डीप मध्ये. पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. धवलेपाडा गावचे समाजसेवक आदरणीय सलमान शेख आणि अरुण शेख यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी नक्की सुरू आहे साहिल भोईर कडून. या अंतिम षटकामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. प्रकाश राऊत साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. 5 चेंडू बनवायचे. धावा 10. बॅटची आतली कडा आहे आणि शॉट फाईन लेगला. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. कारण की शॉट फाईन लेग असेल, शॉट टर्नमॅन असेल, पॉइंट असेल, हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमा रेषेच्या बाहेर जाऊन थांबतो आणि शॉट फाईन लेगला. क्या बात आहे. ललित होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. मिस्टामिंग स्ट्रोक लॉंग ऑन द फील्ड डाऊन दी बॉल. टिपलाय झेल ऋतिक भोईरने आणि संपलाय. फलंदाज प्रशांतचा खेळ लागतोय. हा 3रा मोठा धक्का ओमसाई कुल. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले सतीशजी सिंग साहेब त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीन बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात 9.
3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी सिद्धांत 5व्या क्रमांकावरती. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. स्विंग एन मिस, धावबाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज झाल्या बाद सिद्धांत. बॅक टू द पविलियन. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. जोपर्यंत नितेश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील, कारण की नितेश मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. यावेळी लाईन 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 चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. वैयक्तिक खेळतोय 19. या धावसंख्येवरती त्या धावा विसराव्या लागतील नितेशला आणि या 2 चेंडूंवरती जास्त फोकस करावा लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण की 2 चेंडू आणि बनवायच्या धावा 8 या मॅच मध्ये. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय आणि सरळ स्क्रीन समोर चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळतील या धावा 2. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. किरणशीट राऊत आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि जर बघा ही खासियत आहे किरणशीट राऊत यांची की सामना कोणत्याही गावाचा असेल परंतु त्यांचं असलेले क्रिकेटवरती प्रेम, जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर या स्पर्धेचे आयोजक, कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय किरणशीट राऊत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. षटकार मारणं नक्कीच थोडंसं सोपं जातं, परंतु 1 चेंडू 1 धाव बनवणं कठीण असतं आणि 1 चेंडू आणि 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. फिल्डिंग व्यूहरचना आपण पहा. बॅट्समनला दबाव मध्ये टाकण्याचा प्रयत्न असतो आणि 1 चेंडू 6 धावा या मॅच मध्ये. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि झेल पकडलाय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नित्य 11 जय हनुमान एरंजाड या संघाने कासगाव चषकातील हा पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन एरंजाड संघाचं. अभिनंदन निखिल मेहर आणि समीर मेहर जे पुरस्कर्ते आहेत नित्य 11 एरंजाड या टीमचे. अभिनंदन त्यांचं. चल लाईनअप करा. हार्ड लक टँगो, हार्ड लक गीतेश दादा. खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ राहिला. नरेश आपलं देखील कौतुक करेन नक्कीच.